ते देशभरात आज रक्षाबंधन साजरं केलं जात आहे। प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते। दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देखील त्यांच्या बहिणींनी आज राखी बांधली। दानवे यांच्या संभाजीनगरच्या निवासस्थानी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला। अंबादास दानवे आणि त्यांच्या बहिणींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। देशभरात आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या घरी देखील रक्षाबंधन सुरू आहे। काय सांगाल, रक्षाबंधनाचा सण आहे, रक्षाबंधन मानले जाते। राज्यात सध्या लाडली बहिणीची खूप चर्चा आहे। तुमच्याही बहिणीने आज तुम्हाला राखी बांधली। राज्यातली लाडली बहीण आणि आमच्या घरातली लाडली बहीण याच्यात फरक आहे। ती फक्त निवडणुकीपुरती लाडली बहीण झाली मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये। आमच्या बहिणी लाडक्या आहे, कायमच्या आहे। त्यामुळे त्या बहिणीत लाडक्या बहिणीत आणि या लाडक्या बहिणीत निश्चित फरक आहे। प्रत्येक बहिणीला भावाकडे रक्षाबंधनाची अपेक्षा असते गिफ्टची। दादांनी काय गिफ्ट दिलंय? अजून दिलं दादाचं प्रेमच खूप झालं आमच्यासाठी। दादा देणार आहे अजून काही द्यायचं असेल ते। काय वाटतं, काय गिफ्ट असं ते काही आम्ही म्हणजे असं गिफ्ट म्हणून इतकं विचार नाही करत त्याचं काही काय देणार आहे काय। बरं, गिफ्ट पेक्षा त्या भावना महत्वाच्या असतात भावाकडून दिलेल्या। तर काय भावना आहे? आमच्या भावना, आमचे दादा आमच्या सुखदुःखात कायम उभा राहता। आमच्यासाठी तेच खूप आहे। गिफ्ट पेक्षा ते खूप महत्वाचं आहे। तेच मी काय वाटतं? आयुष्यभर असंच सोबत राहावं त्यांनी सुखदुःखात, तेच आमचं गिफ्ट आहे। बाकी काही आम्हाला गिफ्टची गरज नाही, आम्हाला प्रेमाची गरज आहे। अंबादास दानवे त्यांच्या घरी आज रक्षाबंधनाचा सण जो आहे तर तो साजरा झालेला आहे आणि बहिणींना आता ते काय गिफ्ट देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी।